राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोनही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या बेस्ट पतपेढीच्या खरं तर निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झाला। यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसलाय। या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळालेली नाही। बेस्टवर शशांक राव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकल्यात, तर बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेनं गमावली। त्यामुळे आगामी मुंबई पालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातो। पुढे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीचं चित्र आता जनतेने स्पष्ट केलेलं आहे। जनतेला असे भ्रष्टाचारी लोक नकोयत, विकासात्मक काम करणाऱ्या लोकांना जनतेला पुढे आणायचंय आणि म्हणूनच येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या मुंबईचा विकास करण्याकरिताच या मुंबईतील जनता हुशार आहे आणि ती महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करून देईल, याचंच हे उदाहरण आहे। ही जी निवडणूक आज जवळपास 9 वर्षानंतर झाली, त्याच्यामध्ये आम्ही कामगारांकडे जाताना, कारण की अनेक वर्ष हे आपण कामगारांचं लढा लढत आलेलो आहोत, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आलेलो आहोत आणि तोच मुद्दा कामगारांपर्यंत नेला आणि कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे। शशांक राव यांचं पॅनल निवडून आलं, त्यांचे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो। 14 त्यांचे लोक निवडून आले आणि यापुढे पतपेढीचं काम, BSTच्या पतपेढीचं काम ते चांगल्या प्रकारे हाताळतील, चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा करतील आणि कामगारांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे जे दुसरं पॅनल होतं, ज्यांचे 4 लाडांचं पॅनल, त्यांचे 4 निवडून आले, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। बेस्टच्या निवडणुकीमध्ये तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आता अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे। मला वाटतं शशांक राव यांचं पॅनेल जिंकलेलं आहे आणि आमचे प्रवीण दरेकर भाऊ आणि प्रसाद लाडसाहेब यांच्या पॅनेलला जवळपास 12 काहीतरी जागा मिळालेत। एखादी मागपुढं असू शकते, माझ्याकडे इतकी अधिकृत माहिती नाही, परंतु मला वाटतं ही रंगीत तालीम महानगरपालिकेची होती आणि त्या बँडची हवा काढण्याचं काम या कर्मचाऱ्यांनी केलं असं मला वाटतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।